Hello and welcome back, guys. Let's solve practical problem of not for profit concern, that is unsolved problem number 10 on page number 120. Let's read the problem. From the following receipt and payment account, KBP Engineering College Nashik, KBP Engineering College Nashik, for the year ending on 31st March 2019, and additional information. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 19 and balance sheet as on that date. आपल्याला काय करायचं आहे बघा, प्रिपेअर करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या कॉलेजची. कोणत्या तारखेला? 31/3/2019. लेट्स रीड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 19. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रिसिप्ट साईड काय करतो आपण, इन्कम साईडला, लायबिलिटी साईडला आपण ट्रान्सफर करतो. इकडचे असणारे कंटेंट्स. पेमेंट साईड जी आपल्याकडे आहे ती एक्सपेंडिचर आणि ॲसेट साईडला. डेबिट साईड आहे ही ॲक्च्युअल क्रेडिट साईड आहे. इथे दिसताना आपला डेबिट क्रेडिट, कारण हे कॅश अकाउंट असल्यामुळे तसं दिसतंय. रिसिप्ट साईड बघूया आपण सुरुवातीला. लेट्स रीड रिसिप्ट साईड. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण म्हटलेलं आहे याचा ऑलरेडी क्लोजिंग बॅलन्स आपल्याला अवेलेबल झाला आहे, त्यामुळे ओपनिंगची आवश्यकता नाही. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक म्हणजे कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स ह्याच्यामध्ये सगळे रिसिप्ट ॲड झाले. त्याच्याबद्दल सगळे पेमेंट्स आपण मायनस केले अप टू 31st March 2019 आणि ॲट लास्ट आपल्याकडे कॅश बॅलन्स एवढा आणि बँक बॅलन्स एवढा ऑलरेडी आपण काढलेला आहे आणि त्याच्यामुळे ओपनिंग बॅलन्स घ्यायची आवश्यकता नाही. म्हणून ओपनिंग बॅलन्स आपण घेणार नाही, म्हणजे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपण कॅन्सल्ड केले, त्या ठिकाणी कॅन्सल्ड मार्क केला. बाकीचं काय ते बघूया. टू इंटरेस्ट आपला इन्कम आहे, रेव्हेन्यू इन्कम, देअरफॉर इन्कम साईड. सबस्क्रिप्शन इन्कम. टू लाईफ मेंबरशिप फीज, लाईफ मेंबरशिप फीज विच इज कॉन्ट्रीब्युटेड वन्स इन द लाईफ ऑफ द फर्म, किंवा त्या कन्सर्नच्या वन टाईम मेंबरशिप फी आहे, एकदाच भरायची असते. सबस्क्रिप्शन ॲन्युअली गोळा केली जाते, कॉन्ट्रीब्यूट केली जाते. आणि लाईफ मेंबरशिप फी ओनली वन्स इन द लाईफ टाईम ऑफ दॅट कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट एटसेट्रा. देअरफॉर लाईफ मेंबरशिप फीज ही झाली कॅपिटलाइज असते. ही नेहमी कुठे असते? कॅपिटलाइज. म्हणून कुठे घ्यायला पाहिजे? लायबिलिटी साईडला. जर त्याने म्हटलं असतं ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू, तर मात्र हिला कुठे घेऊन जायचं आपण? इन्कम साईडला. पण त्याने लाईफ मेंबरशिप फीजबद्दल काही मेन्शन केलं नाही. जसं इथे दिसतं बघा, ॲडमिशन फी, टू ॲडमिशन फी रेव्हेन्यू. असं जर ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू असतं तरच आपण याला कुठे घ्यायचं? इन्कम साईडला घ्यायचं. अदरवाईज लाईफ मेंबरशिप फीज ऑलवेज ट्रान्सफर टुवर्ड्स लायबिलिटी साईड ओनली, बिकॉज इट्स ॲन कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट ही रेव्हेन्यू रिसिप्ट, ही कॅपिटल रिसिप्ट ज्यावेळेस ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू अशी इन्फॉर्मेशन नसेल त्याच वेळेस. डोनेशन रेव्हेन्यू इन्कम आपला आहे म्हणून इन्कम साईडला. ट्युशन फीज, टर्म फीज, सन्ड्री रिसिप्ट्स हे सगळे आपले रेव्हेन्यू रिसिप्ट्स आहेत आणि म्हणून इन्कम साईडला आपण मार्क केलेला आहे. ॲडमिशन फीज त्याने ऑलरेडी सांगितले रेव्हेन्यू आहे, याचा अर्थ इन्कम आहे आपला. कॅपिटल असतं ब्रॅकेटमध्ये, आपण कुठे घेतलं असतं? कॅपिटल फंडला ॲड केलं असतं किंवा लायबिलिटी साईडला आपण ट्रान्सफर केलं असतं. तर या ठिकाणी रिसिप्ट साईड आपली संपली. पेमेंट साईड बाय सॅलरी टू स्टाफ, टीचिंग स्टाफ. एक्सपेंडिचर इलेक्ट्रिसिटी चार्जेस, एक्सपेंडिचर बुक्स, कॉलेज आहेत आणि बुक्स आपला काय झाला? ॲसेट झाला आणि म्हणून आपण त्याला कुठे घेतलं? ॲसेट साईडला. फर्निचर ऑल्सो फिक्स ॲसेट आहे म्हणजेच ॲसेट. स्टेशनरी एक्सपेंडिचर. फिक्स डिपॉझिट डिपॉझिट्स आहेत. 31/3/19 हा आपला त्यांचा बॅलन्स दिला आहे त्याने आपल्याला. डिपॉझिट्स आपले कुठे असतात? ॲसेट साईडला म्हणून ॲसेट. आणि मग असे म्हटल्याप्रमाणे कॅश इन हँड ॲसेट आणि हा बँक बॅलन्ससुद्धा कुठे असणार? ॲसेट साईडला घ्यायचा आहे. ओपनिंग घ्यायचा नाही, तो आपण कुठे कोणता घेणार आहोत? क्लोजिंग घेणार आहोत. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे, पुढे बघूया. इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर्स म्हटलं आहे आणि 2 कॉलम केलेत. हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत आणि हे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स. बुक्स ओपनिंग बॅलन्स दिला आहे त्याने 6 lakhs बुक्स होते आपल्याकडे. आपण हे कुठे घेणार? बुक्स आहेत ॲसेट साईडला. आणि इथे सुद्धा बुक्स दिसत आहेत. ही 31 मार्चपर्यंत न्यू परचेस केलेले आहेत. हा ओपनिंग बॅलन्स, हे न्यू परचेसेस आणि 31/3/19 म्हणजे शेवटच्या दिवशी क्लोजिंग बॅलन्स पण किती आहे त्यांचा? 6 lakhs या ठिकाणी दिसतोय, म्हणजे 6 लाख या ठिकाणी अवेलेबल दिसतोय. ते आपण नंतर बघूया. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी अवेलेबल आहे. फर्निचर सेम, ओपनिंग 3,19,000,
अँड क्लोजिंग 3 लॅक्स. काहीतरी वर्किंग करायला लागणार आपल्याला. ॲसेट साईडला आपण घेणार आहोत. बिल्डिंग फंड्स आहेत, हा सोर्स ऑफ फंड आहे आणि म्हणून तो कुठे द्यायला पाहिजे, लायब्ररी साईडला. आपण कुठे घेणार, हा लायब्ररी साईडला फंड आहे. जसं प्रॉव्हिडंट फंड असतो तसा बिल्डिंग फंड, तसा कॅपिटल फंड आहे आणि म्हणून फंड्स याचा अर्थ काय, लायब्ररी साईडला आपण घेतो सोर्स ऑफ फंड्स आणि म्हणून बिल्डिंग फंड लायब्ररी साईड. ओपनिंग दिला आहे 10 लॅक्स. यू हॅव टू फाइंड आउट क्लोजिंग बॅलन्स. क्वेश्चन मार्क केला, याचा अर्थ काढा म्हणता येते शोधून. जसं ह्यांनी 6 लाख होता, 6 लाख काढून दिला आहे. 3,19,000 होतं, 3 लॅक्स अवेलेबल करून दिलं आहे आपल्याला. मध्ये काय आहे ते बघूया आपण नंतर. 10 लॅक्स आहे ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग तुम्ही काढायचं आहे. यू हॅव टू फाइंड आउट. सेम ॲज टू फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट ॲसेट साईडला आपण घेणार, डिपॉझिट्स आहेत म्हणून ॲसेट साईडला. ओपनिंग दिला आहे, क्लोजिंग तुम्हाला काढायचं आहे. कॅपिटल फंड सेम, ओपनिंग दिला आहे तो लायब्ररीला घ्या आणि अर्थात क्लोजिंग तुम्हाला काढायचं आहे. क्वेश्चन वर्क म्हटल्यानंतर इन्फॉर्मेशन फर्स्ट. 50% of donation are for building fund and the balance is to be treated as revenue income. 50% donation, therefore star mark to donation. डोनेशनला आपण स्टार मार्क केलं, ॲडजस्टमेंट आहे आणि ती कोणासाठी आहे, बिल्डिंग फंड, म्हणून इथे बिल्डिंग फंडला सुद्धा आपण स्टार मार्क केलं आहे, जे आपण त्यांना इनर कॉलममध्ये घेऊ शकतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचं असणार आहे ते, म्हणून आपण त्याला पण स्टार मार्क केलं. सबस्क्रिप्शन रिसिप्ट साईडला स्टार मार्क करून घेतलं. लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. ऑलरेडी आपण कॅपिटलाइजच केलं आहे त्याला, तरी पण त्याने पुन्हा आपल्याला मेन्शन करून सांगितलेलं आहे कॅपिटलाइज करा म्हणून. जे मगाशी म्हटले त्याप्रमाणे जर ब्रॅकेटमध्ये असेल तरच इन्कम साईड, अदरवाईज लायबिलिटी साईड. अशा प्रकारे हे आपलं पूर्णपणे रीड करून झालेलं आहे. आता आपण काय प्रिपेअर करूया. प्रिपेअर काय करायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. हे ऑलरेडी आपण प्रिपेअर करून घेतलेलं आहे वेळ वाचवण्यासाठी आणि ह्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 10. इन द बुक्स ऑफ KBP इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 19. ठीक आहे, हे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार करून घेतलं आहे. एक्सपेंडिचर साईड ही आपली इन्कम साईड आहे, त्याला इनर आउटर आपण आपल्या सोयीसाठी कॉलम तयार केले आहेत आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 19. लायबिलिटीज आणि ॲसेट अशा 2 साईड आपण करून घेतलेलं आहे. हे आपण आखून घेतलं. आपली स्टेप काय असणार आहे, पोस्ट करायचं. पोस्टिंग म्हणजेच काय, रिसिप्ट साईड, पेमेंट साईड आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते आपण त्या ठिकाणी पोस्ट करणार. ही आपली सेकंड स्टेप आहे आणि पोस्टिंग आपण दाखवले ब्लू पेनमध्ये. म्हणून सध्या ब्लू पेन बघायचं आहे आपल्याला. रेड पेनचे ॲडजस्टमेंट्स आहेत ते आपण नंतर बघूया. आपल्या सोयीसाठी आपण तसं केलेलं आहे. ठीक आहे, पोस्टिंग आपण ह्या ठिकाणी विचारात घेऊया. बघूया रिसिप्ट साईड. सुरुवातीला रिसिप्ट साईड ओपनिंग बॅलन्स आपण घेणार नाहीत. इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट सबस्क्रिप्शन हे दोन्ही आपले इन्कम आहेत म्हणून ते आपण घेतले इन्कम साईडला. बाय इंटरेस्ट ॲडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटर कॉलम. बाय सबस्क्रिप्शनला एक स्टार मार्क आहे आणि म्हणून आपण त्याला इनर कॉलममध्ये घेऊन ठेवलं 28,300. बाय सबस्क्रिप्शन विथ ॲडजस्टमेंट, देअरफॉर इंटरनल कॉलम 28,300 आणि मग आपण त्याला स्पेस सोडली खाली. हे रेड लाईन आहे आपली, रेड ब्लू ह्याच्यामध्ये केलं आहे आपण ते. ॲडजस्टमेंटसाठी जागा सोडली असं सध्या आपण म्हणूया. नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फीज लायबिलिटी आहे ती आपण मगाशीच म्हटलं आणि शिवाय ती कॅपिटलाइज करा म्हटलं आहे त्यांनी आणि म्हणून ते आपण ॲड केली कॅपिटल फंडच्या या ठिकाणी. लाईफ मेंबरशिप फीज मी ह्या ठिकाणी दाखवले इनर कॉलममध्ये 25,000 लायब्ररी साईडला आपण घेतलं. नेक्स्ट डोनेशन, ट्युशन फीज, टर्म फी, सनरी रिसिप्ट्स आणि ॲडमिशन फीज. ऑल आर दीज रेव्हेन्यू रिसिप्ट, देअरफॉर ट्रान्सफर टुवर्ड्स इन्कम साईड. इन्कमला आपण ट्रान्सफर केलं. डोनेशन इनर कॉलममध्ये घेतलं. बाय डोनेशन इनर कॉलम, एक ॲडजस्टमेंट आहे त्याला म्हणून आपण इनर कॉलममध्ये घेतलं. स्पेस सोडली आणि मग बाय ट्युशन फी, बाय टर्म फी, बाय सनरी रिसिप्ट्स, बाय ॲडमिशन फीज सगळ्यांना आपण आउटर कॉलममध्ये घेतलं बिकॉज तिथे आपल्याला कोणत्या प्रकारच्या ॲडजस्टमेंट ह्यांना नाहीत म्हणून आउटर कॉलममध्ये घेतलं आपण. ठीक आहे, अशा प्रकारे रिसिप्ट साईड आपली पूर्ण संपलेली आहे. पेमेंट साईड ती कुठे, एक्सपेंडिचर आणि ॲसेट साईडला. सॅलरीज एक्सपेंडिचर म्हणून आपण घेतलं सॅलरीज एक्सपेंडिचर साईडला. 2 सॅलरीज टू टीचिंग स्टाफ आहे ती. ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर कॉलममध्ये घेतलं. इलेक्ट्रिसिटी चार्जेस डेबिटला घेतले आपण. 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस 55,000. ॲडजस्टमेंट नाही आउटर कॉलम. नेक्स्ट बुक्स आहेत, फर्निचर आहेत, हे ॲसेटला आपण घ्या. अगोदर बुक्स बघूया. बुक्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. इथे बुक्सचा बॅलन्स
मिळाला नाही आहे, सध्या ब्लँक आहे असं गृहीत धरा. तिथे मी न्यू परचेस म्हटलेलं आहे. न्यू परचेस 61,000. हे 1/4/2018ला बॅलन्स आहे आणि हे बॅलन्स आपले 31 मार्चपर्यंतचे आहेत नवीन खरेदी केल्याची. म्हणून आपण 61,000 हे आपण ह्या ठिकाणी न्यू परचेस म्हणून दाखवलेले आहे 61,000. तसंच फर्निचर पण दाखवले. ॲड न्यू परचेसेस 51,000. हा ओपनिंग बॅलन्ससाठी मी अगोदर स्पेस सोडली आहे वर. ओपनिंग बॅलन्स अगोदर येतो म्हणून मी तो वर स्पेस ठेवली. बुक्स 6 लाख म्हणालो ते नंतर आपण बघूया. पण त्याच्यामध्ये ॲड केलं. इथे जे आपण घेतलेलं आहे न्यू परचेस आहे सगळं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ते ॲडिशनल दाखवलं न्यू परचेसेस. फर्निचरलासुद्धा न्यू परचेसेस इनर कॉलममध्ये आपण ते दाखवलेले आहेत. नेक्स्ट स्टेशनरी एक्सपेंडिचर. स्टेशनरी ॲडजस्टमेंट नाही टू स्टेशनरी एक्सपेंडिचरला 21,850. नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट. वन्स अगेन ॲसेट साईड न्यू डिपॉझिट्स म्हणालो बघा या ठिकाणी न्यू आहे ते 8,50,000 इनर कॉलममध्ये मी घेऊन ठेवले न्यू डिपॉझिट या ठिकाणी. हे नवीन आहे सगळं आपलं इथलं जे काय असेल ते. आणि मग कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स म्हणून कॅश इन हँड कॅश ॲट बँक ह्या ठिकाणी लिहून ठेवलं आउटर कॉलममध्ये 16,650 अँड 2 lakhs हे आपण पोस्ट केलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपली पेमेंट साईड ह्या ठिकाणी संपली. इन्फॉर्मेशन बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. हे जे ओपनिंग बॅलन्स आहे ते घेऊया. मग अशी म्हटल्याप्रमाणे बुक्स 1 तारीखला व्हेरी फर्स्ट डे ऑफ अवर अकाउंटिंग इयर 1/4/18 द ओपनिंग बॅलन्स ऑफ बुक्स इज 6 lakhs अँड देअरफॉर आपण काय केलं बुक्सचा ओपनिंग बॅलन्स मी अगोदर घेतला 6 lakhs आणि मग न्यू परचेस त्याच्यामध्ये ॲड दाखवलेत. हे न्यू परचेस बुक 61,000. आता बुक्स अवेलेबल झाले आपल्याकडे 6,61,000. ठीक आहे. असं मी मेंटेन केलं. सेम फर्निचरला पण तसंच केलं. फर्निचर आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स आहे 3,19,000. तो मी अगोदर लिहिला. फर्निचर होतं 3,19,000. मग 31 मार्चपर्यंत आपण खरेदी केली ती इथे दाखवली त्यांनी. फर्निचर 51,000 न्यू परचेस केलं. ॲडिशनल म्हणूया आपण त्याला 51,000 आणि टोटल ठेवली 3,70,000. बुक्स आपल्याकडे अवेलेबल आता आहे 6,61,000 आणि फर्निचर आहे 3,70,000. ओल्ड अँड न्यू. हे ओपनिंग आहे ते ओल्ड गेल्या वर्षीचं ओल्ड आणि हे न्यू परचेस केलं आपण आणि बॅलन्स या ठिकाणी काढून ठेवला. बिल्डिंग फंड तसंच ओपनिंग बॅलन्स आहे. बिल्डिंग फंड आहे. फंड म्हणजे लायबिलिटी. आम्ही बिल्डिंग फंड लिहून ठेवला इनर कॉलममध्ये. त्याला स्टार मार्क केला होता. इनर कॉलममध्ये मी लिहून ठेवलं 10 lakhs. मला ओपनिंग बॅलन्स इनर कॉलममध्ये घेतला. क्लोजिंग काढायचं आहे बिल्डिंग फंड. अजून फिक्स्ड डिपॉझिट सेम 1 तारीखचं डिपॉझिट आहे म्हणजेच गेल्या वर्षीचं शिल्लक ओपनिंग असते आपली. या ठिकाणी 1/4/18ला 9,10,000 म्हणून मी फिक्स्ड डिपॉझिट दिले 9,10,000 आणि इथे जे दिसत आहे ते 31 मार्चपर्यंत नवीन जे केलेलं आहे ते न्यू डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट ही नवीन आहेत. ही जुनी गेल्या वर्षीची आणि ह्या वर्षीची 8,50,000 म्हणून या ठिकाणी मी काय केलं फिक्स्ड डिपॉझिट 9,10,000 अँड न्यू डिपॉझिट 8,50,000 असे या ठिकाणी बेरीज करून बाहेर घेतली. 17,60,000 टोटल डिपॉझिट झाले. लास्ट इयरपर्यंत डिपॉझिट आहेत 9,10,000 आणि ह्या वर्षी आपण ॲडिशनल डिपॉझिट्स केली 8,50,000. टोटल आपल्या कॉलेजची डिपॉझिट झाली किती 70,60,000. ठीक आहे. हे न्यू आणि हे ओल्ड आहे. कॅपिटल फंड वन्स अगेन फंड दॅट इज लायबिलिटी. ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून ओपनिंग साईडला आपण घेतलं कॅपिटल फंड. ओपनिंगला आपण लिहून ठेवलं 9,47,000. याच्यामध्ये लाईफ मेंबरची फीज आपण मगाशीच देऊन ठेवली होती 25,000. बाकीचं नंतर बघूया. इनर कॉलममध्ये आपण ते पोस्ट केलेलं आहे. आता अजून इन्फॉर्मेशन काय बघा. हा कॉलम झाला. हा कॉलम बघूया. बुक्सबद्दल काय म्हणता येत ते 6 lakh होती आणि 31 मार्चला 6 lakhs आहेत. बघा बुक्स आपल्याकडे अवेलेबल होती ओपनिंगला 6 lakhs आणि त्यांचं म्हणणं 31 मार्चला सुद्धा 6 lakhs आहेत म्हणून मी लास्ट कॉलममध्ये 6 lakhs लिहून ठेवलेत. बघा ओपनिंग 6 lakhs पण इथे मध्ये काहीतरी झालं आहे ते बघूया आपण. बघा बुक्स होती 6 lakhs. न्यू परचेस केले आपण इथे जे आहेत ती 61,000. टोटल बुक्स अवेलेबल आपल्याकडे आहेत 6,61,000 आणि त्यांचं म्हणणं आहे क्लोजिंग बॅलन्सला मात्र किती बुक्स दिसत आहेत 6 lakhs. याचा अर्थ 6,61,000ची बुक्स होती त्याचं व्हॅल्युएशन कमी झालं किंमत कमी झाली. याचा अर्थ फिक्स ॲसेटवर हे आपण काय चार्ज केलं असणार डेप्रिसिएशन. 6,61,000 एवढ्या रुपयाची बुक्स होती आणि ती 6 लाखाची झाली. याचा अर्थ आपल्या पुस्तकांची किमती कमी झाल्या म्हणजेच काय झालं डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट दॅट इज डेप्रिसिएशन आणि म्हणून आपण ते लेस केलं. लेस डेप्रिसिएशन 61,000 आणि क्लोजिंग बॅलन्स त्यांनी दिला आहे तो आपण दाखवला. ओपनिंग 6 lakhs. न्यू परचेस केले 61,000ची इथे जे होते ते 61,000. टोटल बुक्स
6,61,000 रुपयाची होती. व्हॅल्युएशन कमी झालं हे आपण अज्युम केलं, कारण बॅलन्स तुमचा 6 लाख दिसतोय, म्हणून या ठिकाणी डेप्रिसिएशन राहिलं 61,000. तसंच सेम दिसते बघा, फर्निचर 3,19,000 होते, ते आपण लिहून ठेवलं. ओपनिंग 3,19,000. इथे न्यू परचेस केली फर्निचर 51,000. टोटल फर्निचरची किंमत आपल्याकडे आहे 3,70,000. आणि त्यांचं म्हणणं क्लोजिंगला म्हणजे 31 मार्चला फर्निचरची किंमत किती आहे, 3 लाख आहे. म्हणजे आपल्याकडे किंमत आहे त्याची टोटल 3,70,000 आणि टोटल लास्ट कॉलमची अमाऊंट त्याने काढून दिली 3 लाख. याचा अर्थ 70,000ने फर्निचरची किंमत कमी झाली. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट ऑर रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट, देअरफॉर इट्स ऑल्सो डेप्रिसिएशन. ही सुद्धा काय आपलं आहे, डेप्रिसिएशन आहे. म्हणून 3,70,000मधनं आपण 70 काढून टाकले आणि 3 लाख आउटर कॉलममध्ये दाखवले. ठीक आहे. असं डेप्रिसिएशन 2 ठिकाणी सापडलं. लॉस झालं, आपलं किमती कमी झाल्या आपल्या ॲसेटच्या. ट्रान्सफर टुवर्ड्स लॉस साईड, दॅट इज एक्सपेंडिचर. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, देअरफॉर डेबिट साईड लॉसेस आपण ट्रान्सफर करतो आहे टू डेप्रिसिएशन. बुक्स 61,000, फर्निचर 70,000, दॅट इज 1,31,000 आपण या ठिकाणी ट्रान्सफर केलेत. फायनल अकाउंट आपण अशा प्रकारे करतो. डेप्रिसिएशन चार्ज केलं आणि ते ट्रान्सफर केलं एक्सपेंडिचर साईडला. नेक्स्ट, हे बिल्डिंग फंड वगैरे आहेत ते काढायचे आहेत आपल्याला. त्या संदर्भात कोणत्या ॲडजस्टमेंट आहेत त्या बघूया आपण. नेक्स्ट, 50% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज टू बी ट्रीटेड रेव्हेन्यू इन्कम. 50% ऑफ डोनेशन. डोनेशन कुठे आहे बघा, इन्कम साईडला. 7 लाख रुपीची डोनेशन्स आपण मगाशी लिहून ठेवलीत. त्यांचं म्हणणं आहे 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे या 7 लाखामधले 50%, 50% हाफ करायचे, डिवाइड बाय 2, म्हणजे 3,50,000, 3,50,000 त्यांचं म्हणणं आहे बिल्डिंगसाठी वापरा. इतर जनरल खर्चासाठी, हे आपले जनरल खर्च आहेत, ह्याच्यासाठी वापरू नका. तर कुठे वापरा, ते बिल्डिंगसाठी वापरा. आणि राहिलेले जे 50% आहे ते काय म्हणतात, रेव्हेन्यू इन्कम आहे, तो कोणत्याही कामासाठी वापरू शकता तुम्ही, इतर कामासाठी. म्हणजे काय झालं, डोनेशन 2 प्रकारची झाली, जनरल डोनेशन अँड स्पेशल डोनेशन. 3,50,000 बिल्डिंग स्पेशल डोनेशन, बिल्डिंगसाठीच वापरायचे आहेत आपल्याला, आणि म्हणून 3,50,000 आपण बाजूला काढले. आणि हे आपलं झालं जनरल डोनेशन, ते आपण आहे तसं इन्कम साईडला ठेवलं. 50% मायनस केले ॲज बिल्डिंग फंड, निम्मे याचे, लेस बिल्डिंग फंड 3,50,000. आउटर कॉलम 3,50,000 घेतले आपण. आणि ऑलरेडी बिल्डिंग फंड आपल्याकडे आहे ओपनिंग बिल्डिंग फंड आपण मगाशी लिहून ठेवला आहे. बिल्डिंग फंड ऑलरेडी आपण 10 लाख लिहून ठेवला होता अगोदरच, म्हणजे गेल्या वर्षीचा बिल्डिंग फंड झाला होता. ह्या वर्षी डोनेशन आपल्याला मिळालं म्हणून ॲड डोनेशन आपण दाखवले 3,50,000. टोटल बिल्डिंग फंड झाला आपला किती, 13,50,000. जसं कॅपिटलाइज आपण करायचो त्यासारखंच आहे, फक्त त्याला बिल्डिंग फंड म्हणालेत. डोनेशनमधनं मायनस केलं बिल्डिंग फंड म्हणून, आणि बिल्डिंग फंडमध्ये ॲड केलं डोनेशन म्हणून, आणि टोटल दाखवले आउटर कॉलममध्ये. आणि बाकीचा आपण बॅलन्स तिथेच ठेवला रेव्हेन्यू इन्कम म्हणून. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,300 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन 28,300 आपण ऑलरेडी इनर कॉलममध्ये घेऊन ठेवलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आउटस्टँडिंग आहे, म्हणजे आपली वर्गणी किंवा सबस्क्रिप्शन रिसिवेबल आहे, रिसिव्ड व्हायची बाकी आहे. आणि आपल्याला माहिती आहे आउटस्टँडिंग आपण करंट इयरचं ॲड करतो, म्हणून ॲड आउटस्टँडिंग 5,300 टोटल केली 33,600. म्हणजेच ॲन्युअली आपलं सबस्क्रिप्शन किती होतं, 33,600 एवढं येणं होतं. पैकी ऑलरेडी रिसिव्ड झालं 28,300 रिसिव्ड झालं, आणि 5,300 रिसिवेबल आहे, स्टील रिसिवेबल, येणं बाकी आहे. पण आपण टोटल बाहेर दाखवली वर्षभराचं एकंदरीत इन्कम सबस्क्रिप्शनमधनं 33,600. रिसिव्ड 28,300, रिसिवेबल 5,300. याचा अर्थ रिसिव्ह म्हणजे काय, येणं म्हणजे आपले पैसे येणं आहे, म्हणजे आपला काय झाला, ॲसेट झाला. देअरफॉर आपण सेकंड इफेक्ट दिला ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,300. नेक्स्ट, लाईफ मेंबरशिप फीज ऑलरेडी कॅपिटलाइज केली आपण, ते पुन्हा करायची गरज नाही आहे. लाईफ मेंबरशिप फीज ऑलरेडी आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड केली आणि तशीच करायची असते, ते आपण ऑलरेडी ॲड केली कॅपिटल फंडमध्ये. लाईफ मेंबरशिप फीज 25,000 आपण दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपले हे या ठिकाणी ॲडजस्टमेंट आणि इन्फॉर्मेशन कंप्लीट झाल्या. आता लास्ट स्टेप काय आपली, क्लोज करा. क्लोज करताना पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. बघा कोणती साईड मोठी दिसते ते आपण बघणार. दोन्ही साईडच्या बेरजा करतो आपण, टोटल करून घ्यायची.
कोणती साईड मोठी दिसते, लार्जर आहे ती बघायची. या आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये 19,000 37,400 इन्कम साईड आपली बिग आहे, मोठी आहे, आणि हे आपले खर्च कमी आहेत, आणि म्हणून मी टोटल काय केली, दोन्ही बाजूला लिहून ठेवली 19,000 37,400 19,37,400 19,37,400 टोटल आपण दोन्हीकडे लिहिली. इन्कम आहे त्याच्यामधनं खर्च वजा केले एक्सपेंडिचर, तर आपल्याकडे सरप्लस राहतो, म्हणजेच काय बॅलन्स राहतो. टू सरप्लस कॅरी डाऊन म्हणतो आपण 5,59,550 5,59,550. एकूण रेव्हेन्यू जमा किती आहेत, 19,37,400, आणि आपला रेव्हेन्यू खर्च किती आहे, एक्सपेंडिचर एवढा आहे, तो मायनस केला तर एवढी आपल्याकडे कॅश शिल्लक राहते. शिल्लक म्हणजे काय, टू सरप्लस कॅरीड डाऊन. एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज कॉल्ड सरप्लस. एक्सेस इन्कम म्हणजे इन्कम जास्त एक्सपेंडिचरपेक्षा, त्याला काय म्हणणार, सरप्लस म्हणणार. आणि सरप्लस आपण काय करणार, ॲड. आपला पैसा आहे, आपला म्हणजे आपल्या कॉलेजचा पैसा आहे, आणि म्हणून आपण कॅपिटल फंडमध्ये तो ॲड केला. ॲड सरप्लस. डेफिसिट काय करायचं, लेस करायचं. सरप्लस आहे म्हणून ॲड केला आपण, आणि आपण ह्या तिघांची बेरीज केली. ओपनिंग कॅपिटल फंड एवढा होता, लाईफ मेंबरशिप जेवढी आपण कॅपिटलाइज केली, आणि पैसे शिल्लक राहिले, सरप्लस राहिला आपल्याकडे, इन्कम राहिला आपल्याकडे, तो म्हणजे 5,15,550, आणि टोटल कॅपिटल आपल्याकडे झालं किती, 15,31,950. जे त्याने क्वेश्चन मार्क टाकला होता, कॅपिटल फंड काढा, तो आपण या ठिकाणी काढलेला आहे. कॅपिटल फंड अवेलेबल आपण करून दिला, क्लोजिंग कॅपिटल फंड. तसं बिल्डिंग फंडसुद्धा आपण काढलेला आहे. ठीक आहे. असं आपल्याकडे काय झालं, बॅलन्स शीट आपण सरप्लस घेऊन कॅपिटल फंड बाहेर घेतला. आता टॅली करा बॅलन्स शीट, ही साईड आणि ही साईड टोटल करा, जी तुम्हाला सापडेल 28,81,950. लायबिलिटी सेम, ॲसेट साईड 28,81,950 ने आपली बॅलन्स शीट टॅली झाली. अशा प्रकारे आपलं फायनल अकाउंट ह्या कॉलेजचं पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. एकदा बघून घ्या प्रॉब्लेम. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, सरप्लस काढला आहे आपण त्या ठिकाणी, आणि शिवाय बॅलन्स शीट या ठिकाणी आपण काढलेली किंवा तयार केली आहे. बॅलन्स शीट अशा प्रकारे हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपला संपला. सो थँक्यू.